डोंबिवलीतील रिक्षा चालकाची आत्महत्या, कार चालकाच्या मारहाणीने हादरले शहर। डोंबिवली मोठागाव परिसरात रिक्षाची आणि कारची झाली होती धडक। अपघातानंतर कार चालकाने 70 वर्षीय रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत 2 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली। रात्री 3 वाजता रिक्षा चालकाची सुटका झाल्यानंतर रिक्षा चालकाने राहत्या घरी आत्महत्या केली। 2 लाख द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून स्वतःला संपवले। या घटनेनंतर डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन सुरू होते। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांनी असा इशारा दिला। डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस स्थानकावर रिक्षा चालकांची आणि नातेवाईकांची एकच गर्दी पाहायला मिळाली। विष्णुनगर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। संगीता मोरे, मुंजा शेळके आमचे काका आहेत। ते रात्री 3:30ला घरी आले। 3:30ला घरी आले तर त्यांची सून होती, मला वाटतंय 3:30ला घरी आले ते तिच्याशी काहीच नाही बोलले। तिने विचारलं वाटतं की मामा काय झालं एवढ्या उशिरा तुम्ही का आलात? ते फक्त एवढे बोलले की माझी गाडी पकडली आहे आणि मला पैसे मागताय। तर तिने काय बोलले नाही, सकाळी बघूया। तिने असं बोलले आपण सकाळी बघूया, आता झोपा। नंतर ते झोपले आणि ही झोपून गेली। त्याच्यानंतर जे सकाळी उठून बघितलं त्यांची बायको भाजी विकायला जाते तर त्या रिक्षावर त्यांना घ्यायला येत होत्या। तर त्यांनी विचारलं की कुठे गेले। नंतर मी म्हणलं जरा घरात बघा, बाथरूमला गेले असतात, कुठे गेले असतात घरात चेक करा। जेव्हा त्यांनी बघितलं तर ते डायरेक्ट लटकलेले मिळाले आणि नंतर ओरडाओरड झाली आणि आम्हाला कळालं त्यांच्यासोबत जो मुलगा होता तो म्हणला त्यांची गाडी रात्री ठोकली होती। तर माझं काय म्हणणं आहे, आपण पोलीस स्टेशन बनवलंय ना, कुणाची काय प्रॉब्लेम आहे? आपलं पोलीस स्टेशनमध्ये यायचं काम आहे। आमची गाडी ठोकली आहे किंवा काय झालं, आमचा एवढा खर्च आहे, आम्हाला भरून द्या शासनाकडून, किंवा पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगायचं आमच्या गाडी एवढी महागाची आहे, त्यांचा खर्च तुम्ही भरून द्या। त्यांचं सांगायचं काम। जर त्यांनी नसता दिला त्यांच्या नातेवाईकाला कॉल करा तुम्ही की आमची गाडी महागाची आहे, 50,000 खर्च आला किंवा 20,000 आलाय, ते तुमची करा। तुम्ही नाही केला असता तर नंतर काय एवढं त्यांच्यावर काय डिप्रेशन आलं की त्यांनी डायरेक्ट गळफास लावून घेतला? असं काय त्यांच्यामध्ये बोलणं झालं की डायरेक्ट गळफासापर्यंत प्रयत्न गेला? विचार करा तुम्ही, एवढा डिप्रेशन मध्ये कसे काय ते गेले सांगा बरं तुम्ही? टांगून ठेवलेले हे आम्हाला काय माहिती नाही। माग झाली, गाडी ठोकली, एवढं माहिती आहे। बाकी माझा अनिता गौतम सोनवणे। कोण होते? मुलगी वडील आहेत आमचे। काय सांगितलं, काय झालं त्यांचं? मी नव्हते तिथं, आमची वहिनी होती, भाऊजाई होती। 3 वाजायला आलेले ते घरी। 3 वाजायला आले ते बोलले, सुनाला बोलले अशानं असं गाडी ठोकली, काहीतरी लुस्कान झाली माझ्याच्यानं, रात्रभर मी तिकडंच होतो असं बोलले। मग ती बोलली झोपा, सकाळी बघू बोलले ना, झोपले, सगळे झोपले आणि पलीकड किचनमध्ये जाऊन तसं झालं त्यांचं। पैशाची मागणी वगैरे केली? हां, पैशाची मागणी केली त्यांनी, काहीतरी दबाव टाकला काहीतरी त्यांच्यावर, रात्रभर आलीच नाही ते घरी। आता काय मागणी, काय झालं पाहिजे? आता आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।